नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कांदोळी मठाचे अध्यक्ष रघुनाथ पाटील बोलतो. स्वामी भक्त साई पाटील याने 11 दिवसाचे स्वामी व्रत करायचं निश्चित केलं होतं. आता तो येणारा 10 जुलैचा त्याचा 11वा गुरुवार होता. पण आता कालचा 11वा गुरुवार होता 10 जुलैचा. आता 10 गुरुवार झाले त्याचे. आज आषाढी एकादशी निमित्त काल तो देवाऱ्यामध्ये जाऊन आपलं साफसफाई करत होता. आणि साफसफाई करते वेळी त्याला एक अष्टगंध ज्या प्रकारे ते अष्टगंध असतो ना त्याच प्रकारे तिथं एक उमटलं देवाऱ्यामध्ये. आणि तो म्हणाला सकाळी पण बघितलं नाही आपण नंतर संध्याकाळी साफसफाई करतो त्याला त्याच्या नजरेला पडलं ते. त्याच्यानंतर आम्हाला असं सांगितलं, आम्ही बघितलं समक्ष आणि अष्टगंध पाहून आम्ही पण अजब वाटलो. कारण का त्याची मम्मी आहे ना ती आसनोडा भक्त पुंडलिक वारकरी मंडळ त्यांच्या पायीवारीतून ते पंढरपूरला गेलेले आहे. कालच त्यांच्या चंद्रभागेमध्ये आंघोळ केलेले आहे. आणि आज आषाढी एकादश. मम्मी नसल्यामुळे तो मुलगा काल आपण स्वतः जाऊन ते साफसफाई करायच्या वेळेस त्याला अष्टगंध नजरेस आला. म्हणून माझा सांगायचा एकच उद्देश होता की भक्तीमध्ये खूप शक्ती आहे. बघा त्याचा चुलत भाऊ ऋषभ पाटील, त्याची मम्मी सानिका पाटील ही पायीवारी पंढरपूरला पोचली आणि इकडं घरी साक्षात पांडुरंगाने आपला प्रसाद कसा आहे त्याला एक आशीर्वाद दाखवलेला आहे. नमस्कार. तुमचे नाव कसे? साई पाटील. साई पाटील. हां. का रात्री मी आंघोळ करून जसं देवारा साफ करायला गेलो तेव्हा काय नव्हतं इकडं. आणि मी जरा वेळ बघितलं तिकडं रांगोळीसारखं काहीतरी पडलेलं होतं. मी काय हात लावून बघितलं तेव्हा ते अष्टगंधसारखं वाटलं मला. तेव्हा मी माझ्या पप्पाला बोलावलं आणि सांगितलं असतं तेव्हा आम्ही अष्टगंध आहे. आणि तिकडं सारखं स्वामींच्या मूर्ती बुडीत पडलेलं आहे ते. देवाऱ्यात तुमच्या अष्टगंध वगैरे असं आहे का? नाही कुठंच नाही, काहीच नाही. आणि तसंच अगरबत्ती वगैरे ती खूप दूर आहे. खूप दूर आहे. ओके. ह्याच्या अगोदर तुला असं म्हणजे असे अनुभव वगैरे आले का? नाही. हा पहिला तुमचा. येस. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तुम्ही वडील त्यांचे? नमस्कार. तुम्ही त्यांचे वडील? हो, वडील. ओके. सो काल किती वाजताची घटना? ॲक्च्युली जवळपास 10 वाजलेलं आहे. ओके. मी पण देवाला आलेलो किती 8-8:30 नमस्कार वगैरे करत रोजच्याप्रमाणे. तेव्हा काही पण नव्हतं. मग मी झोपायला गेलो. मग त्याची मम्मी पण नाही ना पंढरपूरला गेलेले ते. मग उद्या आषाढी एकादशी करण्याला तो देवारात धुण्यासाठी गेला. मग त्याला हा प्रकार दिसून आला. त्यानं मला बोलवलं आणि मग सांगितलं बाबा असं झालेलं आहे म्हणून. मग मला पण आश्चर्यच वाटलं त्या. मग मी काय केलं, मला पण तर हे झालं नाही ॲक्च्युली. मग मी भाऊला बोलवलं आमच्या आणि बघा कसं आहे ते. मग त्याच्यानंतर भाऊने पण म्हटलं बरं आम्ही हे असं हे लपवणं ह्याचं योग्य नाही. तर हा निरोप लोक पोचायला पाहिजे. लोकांना प्रचित करणार देवाचे. मग त्याकडून पुढं तुम्हाला कळवलं असं सांगून. सुरुवातीला तुम्हाला म्हणजे काय वाटलं, काय असेल ते? किंवा म्हणजे मला वाटलं का तरी रांगोळी पूर्ण पीठ करत असेल. पण नंतर आम्ही बारीक लक्ष देऊन बघितलं तेव्हा अष्टगंध वाटला मला. तो अष्टगंध ह्याच्यापूर्वी आम्ही काहीच बघितलं नव्हतं. त्या ठिकाणी काय नव्हतं पण. ओके. ही बातमी त्यांना कळवली का? हो, कळवली. त्यांना पण खूपच आनंद झाला. ती पण हीच बोलल्या मला की आम्ही इकडे आलो पण साक्षात तुम्हाला तिकडं आमच्या थ्रू तुम्हाला तिकडं प्रसाद दिलं. ओके. सो कसं वाटतं तुम्हाला आता? खूप बरं वाटलं खरंच. हे आम्ही पहिले अनुभवतो आणि खूप छान वाटलं. सांगायचं म्हणजे काय, सेवामध्ये खूपच शक्ती आहे. तरी आपण सेवा हे कधीच व्यर्थ जात नाही. सेवा करा, सेवकरी व्हा, एवढंच बोलायचं आहे. नमस्कार. हांव सध्या येयला कांदोळी शाहू पाटील हांच्या घरात. तुमकां खबर आसतले शाहू पाटील हे श्री स्वामी समर्थांची खूप भक्ती करता. कांदोळी हांगासर ते देवूळ आसा, त्या देवळान खूप फावटी ते सहभागी जाता आणि स्वामींची भक्ती करपाक तेंचें नांव फुडें येता. सो आयज अशें जालें की तांच्या घरान स्वामी आशिर्वाद दिलो, स्वामी प्रसाद दिलो. तेंची घरकान्न जी आसा आनी तेंचे पुतणे हे पंढरपूर वारीक गेल्ले. सो काल ते थंय पावले आणि त्यांनी चंद्रभागेत स्नान वगैरे सगळें केल्या उपरांत हांगासर तेंचे पळयले जाल्यार तेंचो जो ल्हान चेडो आसा
सो तो हांगासर आयज आषाढी एकादशी आहा, सो ताच्या निमतान हांगासर पुजा करच्या खातीर हांगासर देवळो जो आसा तो साफ करपा खातीर आयलो जाल्यार तेन्ना तेका हांगासर उदी सारको एक बारीक प्रकार मेळ्ळो. ही एक्चुली साक्षात विठ्ठलाची हांगासर विठ्ठलान हांगासर दर्शन दिलें आनी विठ्ठलान हांगासर प्रसाद दिलो तांकां. कारण तेंची जी घरकान्न आहा ती पंढरपुरा हांगासर तेंची जेन्ना स्नान केलें तेन्ना तेंच्या पूर्ण कुटुंबाक हांगासर तेंच्यांनी प्रसाद दिलो. म्हटल्यार अशें कळून येता की संपूर्ण पाटील परिवाराचेर स्वामींचो आशिर्वाद आसा, तसोच पांडुरंगाचो सुद्दां आशिर्वाद आसा हे आयज आमकां कळून येता. सांगपाचो एकच उद्देश म्हटल्यार की आयज लोक जे आसात ट्रेडिशनल जे आमचे आसा ते विसरत वयतात आनी तेकाच लागून खंय तरी भक्तीक लागून खंय तरी फाटीं पडले. पण आयज हांगासर स्कुलाक वयपी एक भुरगो जो स्वामींची अखंड अशी भक्ती करी आसा, व्रत करता, जी 11 गुरुवार करता अशें म्हटलेलें तेणी. सो तो हांगासर जेन्ना स्वामींचो जेन्ना ती भक्ती करता तेका स्वामी प्रसाद दिवंक शकता जाल्यार तुमकां कितें ना. सो ह्याच खातीर हांगासर आयज येयल्लो आसा. हे सगळे लोकां खातीर लोकांच्या फुड्यान येवंक जाय आनी लोकांनी सुद्दां खंय तरी दुसऱ्या मार्गाक न वयता भक्ती मार्गाक वचून आपलें जीवन सफल करचें अशें हांव मागतां. सागर वार्ता खातीर हांव गौरेश पेडणेकर, कानोळच्यान.